मांड्यांचा फॅट खूपच जास्त वाढलेला आहे किंवा तुम्हाला इथे खूप ॲलर्जी आलेली आहे, चालायला त्रास होतोय आणि काही केल्या ते कमी होत नाही, डॉक्टरकडे जाऊन पण रिझल्ट येत नाहीये. जर तुमच्या मांड्या इथे रोज रोज घासतच असतील तर त्या किती औषध घ्या, तुम्हाला ट्यूब लावा, तिथे क्रीम लावा, तरी पण ते कमी होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मांड्यांचा फॅट तो कमी करावाच लागेल. आता हेवी वर्कआउट जर करायला घेतलं तर काय होतं, एक दिवस करून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ते खूप जास्त पेन करतं. आपण एकच दिवस करू शकतो. मग काय करायचं आहे, सिंपल प्रॅक्टिस दाखवते. ह्या जर प्रॅक्टिस तुम्ही रोज नित्यनेमाने केल्या, 2 दिवसच केल्या ना, तिसऱ्या दिवशी तुमच्या इथे मांड्यांवरती फायदा दिसायला चालू होईल. हे कसं, जसं की तुम्ही मांड्यांच्या एक्सरसाइज पण करताय, त्याच्यासोबत तुम्ही खाण्यावरती कंट्रोल पण करताय. मग बघा कसा भयानक रिझल्ट येतो. गॅरंटी मी देते तुम्हाला. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुमच्या लोअर बॉडीला खूप जास्त फॅट चढत चाललेला आहे, तर नक्कीच कमी होणार आहे. काय काय वेळेस जेनेटिक्स असू शकतं, तर ते पण फॅट कमी होतात. थोडासा वेळ घेते बॉडी, ठीक आहे. जिद्दी फॅट असतात कधी कधी लवकर जात नाही, पण तुमची जर आता जास्त झालेला आहे या गरमीमध्ये, तर तुमचा तर आरामातच रिझल्ट भेटेल. भिंतीचा असं सपोर्ट घेऊ शकता जर जास्त हेवी मांडी असेल तर, कारण की जर असं जर करायला घेतलं तर तुमची मांडी बॅलन्स ठेवणार नाही पाय, म्हणून तुम्ही भिंतीचा असा सपोर्ट घेऊ शकता. या पोझिशन मध्ये 1 2 सर्कल जागच्या जागीच नाही करायचं. लक्षात ठेवायचं की सर्कल असं पूर्ण आलं पाहिजे. कुठे, हा जो गुडघा आहे माझ्या ब्रेस्ट पर्यंत पोहोचला पाहिजे, आणि जेव्हा ट्विस्ट करते तेव्हा इथे पण प्रेशर आलं पाहिजे. इतकं लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी आपण अशा भिंतीचा सपोर्ट घेऊया, म्हणजे आपलं बॅलन्स पण राहणार व्यवस्थित बॉडीचं, आणि आपण आसन पण व्यवस्थित करू शकतो. या पोझिशन मध्ये यायचं सुरुवातीला आणि होल्ड. 1 2 3 4 5 आणि रिव्हर्स राऊंड. मी 5 10 असे राऊंड घेते. तुम्ही याचे सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 20 30 चे राऊंड घ्यायचे आहे. 1 2 3 4 and 5. हा एक राऊंड एका पायाचा, दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. या पोझिशन मध्ये यायचं अँड ट्विस्ट. सर्कल 2 3 4 5. रिव्हर्स सर्कल 1 2 3 4 and 5. या पोझिशन मध्ये जायचं. एक हात इथे या पोझिशन मध्ये सपोर्ट घ्यायचा हाताचा, एक हात कमरेवरती ठेवायचा. नेक्स्ट प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये 1 2 3. तुम्ही कपाटाचा सपोर्ट घ्या, भिंतीचा सपोर्ट घ्या, तुम्ही किचनच्या कट्ट्याला देखील पकडून करू शकता. जिथे उभे आहात तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करा, आणि केव्हाही करा. जेवण झालंय 5-10 मिनिटं झाले तेव्हा पण तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. तुमचं डायजेशन चांगलं होणार म्हणून. तर 1 2 दिवसातनं 2 टाइम केला तरी पण फायदाच होणार आहे. 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तिसरी प्रॅक्टिस करण्यासाठी हलकसं पायामध्ये अंतर करायचं. या पोझिशन मध्ये 1 2 स्लो करा, काही हरकत नाही, किंवा असा हा सपोर्ट पण तुम्ही घेऊ शकता. 4 5. जितकं होईल तितकं पायाला तुमच्या अप्पर बॉडीकडे खेचायचा प्रयत्न करायचा. 5 6 7 8. प्रेस करायचं थोडस. 9 10. आता इथे हा राऊंड झाला 30चा. आता इथे पायाला प्रेस करायचं, दुसऱ्या हाताने भिंतीला सपोर्ट अँड होल्ड. पूर्ण प्रेशर येते पायावरती, पूर्ण हिप्स वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला जायचं, सेम पोझिशन करायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये जायचं. पायामध्ये अंतर, आणि इथे हाताला ह्या पोझिशन मध्ये. सिंपल आहे, खूप इझी मध्ये तुम्ही करू शकता. 1 2 3
5 6 7. इथे जे छोटूसा फॅट असतो ना आपला तो घासतो, त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि ते गुडघ्यांना असं वाकवायचं नाही, गुडघे असे सरळ करायचे आणि इथे ह्या पोझिशन मध्ये होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू या पोझिशन मध्ये यायचं. कसं गुडघे आता बघा या पोझिशन मध्ये वाकत. 1 2 3. कसं भयानक प्रेशर येते बघा, तुम्ही जर करत असाल तुम्हाला पण समजत असेल. 4 5 6 7 8 9 10 अँड होल्ड. या पोझिशन मध्ये होल्ड किंवा या पोझिशन मध्ये होल्ड. गुडघे असे आपले 90 डिग्री वरती ठेवायचे आणि समोर झुकायचं नाही, इथे मागे. 1 2 3 4 6 7 8 9 10. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हळूहळू या पोझिशन मध्ये वाकायचं आणि 1 2 3 4 5 6 8 9 10. याच पोझिशन मधून प्रयत्न करायचा या पोझिशन मध्ये यायचा आणि इथे हाताला वरती न्यायचं. 1 2. हलका हलका, काही घाई नाही करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण पायावरती प्रेशर येते, पूर्ण हिप्स पर्यंत, तुमच्या कमरेपर्यंत, खालच्या पोटापर्यंत प्रेशर येते. तुमचा फॅट गेलाच म्हणून समजा, जर तुम्ही या प्रॅक्टिसच्या व्हेरिएशन चांगले घेतलेले आहेत. नेक्स्ट करायचंय दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे होल्ड पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट पण होल्ड पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. या पोझिशन मध्ये एक लास्ट प्रॅक्टिस दाखवते. 1 खूप सोपी आहे आणि फायदा इतका चांगला आहे. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये येऊन जायचं आणि रिलॅक्स करायचं. आता ह्या प्रॅक्टिस तर केलेल्या आहेत आणि खूप छान इथे प्रेशर आलं, लोअर बॉडीवरती घाम देखील आला. आता करायचं काय, खाण्यापिण्याचं कसं लक्षात ठेवायचं म्हणजे चांगले रिझल्ट येतील. गोड खाणं दिवसभराच्या रुटीन मधून कमी करा. आता गोड पदार्थ कशामध्ये आहेत कसं ओळखायचं, फक्त चहा घेतला म्हणजे गोड खाल्लं का असं नाही. चपातीमध्ये पण शुगर असते, भातामध्ये पण जास्त शुगर ग्लुकोज असतं. मग ह्या पण गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत, बंद करायच्या नाहीत, कमी करायच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी ग्लुकोजच्या गोष्टी जास्त खाल्ल्या तर तिथे तुमचा बॉडी फॅट हा स्टोअर करूनच ठेवणार आहे. त्याच्यासाठी या गोष्टी पण कमी करायच्या. चहाचं प्रमाण कमी करायचं, साखरेचं प्रमाण कमी करायचं. साखर बंद केली म्हणजे गुळाचा चहा किंवा गुळ खाते असं नाही करायचं. गुळामध्ये आणि साखरेमध्ये काही जास्त मोठं अंतर नाहीये, म्हणून क्वांटिटी कमी करा, खाणं बंद करू नका. सिंपल आहे. चांगलं पाणी प्या, बॉडीला हायड्रेट ठेवा, चांगली झोप घ्या, फॅट वितरत जाणार. प्रॅक्टिस करणं महत्वाचे आहे, तेव्हा रिझल्ट येणार. दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवायच्या, मग रिझल्ट खूपच छान येतो. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनल कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करू शकता. आणि माझे ऑनलाईन बॅचेस तर आहेतच. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज व्हॉट्सअप मला करू शकता. माझ्या बॅचेसचे 95 रिझल्ट आहेत. 5% याच्यासाठी नाही की सर्वच बायकांना समजत नाही, त्यांना फक्त एका महिन्यात सगळ्या गोष्टी पाहिजे असतात म्हणून त्या सोडून जातात. पण 95 लेडीज अशा आहेत की 95% रिझल्ट असे आहेत की त्यांना खूपच भयानक रिझल्ट आहेत. तसेच मी त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेते खूप सोप्या पद्धतीने. 110 किलोच्या पण लेडीज आहेत, 100 किलोच्या पण आहेत, 70 किलोच्या पण आहेत आणि 50 किलोच्या पण लेडीज आहेत माझ्याकडे. वयाचं बंधन नाहीये, कोणत्या पण वयात तुम्ही योगा एक्सरसाइज करू शकता. फक्त गाईड करायला तुम्हाला सर्व समोर व्यक्ती एकदम परफेक्ट हवा असतो, म्हणजेच ट्रेनर हवा असतो. तशी तुम्हाला मी सर्व्हिस देते.
तर नक्कीच कॉल व्हॉट्सअप करा. भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय.